हा कार्यक्रम जॉय स्माइल मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. मला नाही माहित किती जणांना पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा अनुभव आहे आणि त्या तुलनेत किती जण लोकांचा आणि नियमांचा आणि सूचनांचा आधार घेऊन चालता. जेव्हा तुम्ही आत्म्याने चालता तेव्हा ख्रिस्ती जीवनाची खरी मजा लुटता येते. आता बघूया गलतीकरास अध्याय 5 वचन 1. या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. गुलामगिरीच्या जुवाखाली सापडू नका. बघा, त्या लोकांनी ख्रिस्ताचं स्वातंत्र्य अनुभवलं होतं. किती जणांना ख्रिस्ताचा पहिल्यांदा स्वीकार केल्याने खूप आनंद झाला होता. फक्त ते दिवस जरा आठवा. तुमच्यावर नियमांचा मारा होईपर्यंत सगळं काही अद्भुत रीतीने चाललं होतं. तुम्ही काय करायला हवं ते लोकांनी सांगेपर्यंत तुम्ही सुखी होतात. तुम्ही रोज सकाळी उठून 5 मिनिटं प्रार्थना करत होतात. तुम्ही देवाशी नातं राखत होतात आणि सकाळची 5-10 मिनिटं तुम्ही आनंदात घालवत होतात. आणि मग चर्चमधली सुपर ख्रिस्ती बहीण तुम्हाला नाश्त्याला बोलावते आणि सांगते की कशा पद्धतीने ती 3 तास प्रार्थना करते. आणि मग ती तुम्हाला विचारते की तुम्ही किती वेळ प्रार्थना करता. तुम्ही ते ऐकून ओशाळता. ज्या गोष्टीमुळे तुम्ही काही मिनिटांपूर्वी खुश होता त्याच गोष्टीमुळे तुमच्यात आता दोषी भावना निर्माण होते. मग तुम्ही घरी जाता. तिने केलं ते करू पाहता, पण काही घडत नाही. उलट तुम्ही दयनीय होता. आणि बघा, लोकांच्या बाबतीत हेच घडतं. ते ख्रिस्ताला स्वीकारतात तेव्हा सगळं अद्भुत असतं, फारच अद्भुत असतं. मग तुमचं खास चर्च तुम्हाला त्यांचे नियम आणि अटी शिकवायला लागतं आणि तुम्ही ते केलं नाहीत तर देवाबरोबरच्या नात्याचा तुम्ही आनंद लुटू शकत नाही असं सांगतं. इथे कोणी व्यक्ती असा आहे का ज्याला फक्त देवासोबत वेळ घालवायचा आहे आणि त्याचा आनंद लुटायचा आहे आणि दोषी भावनेत त्याला अडकून पडायचं नाहीये? एक सांगू, ही गोष्ट देण्यासाठीच येशूने आपले प्राण दिलेत. त्यांच्या तारणाने ते रोमांचित होते. ते आधी मूर्तीपूजा करत होते आणि आता त्यांना कळलं होतं की त्याची काही गरज नाही. पण यहुदी मताचे लोक त्यांना मागे ओढून नियमशास्त्राखाली आणू पाहत होते. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की सैतान हर प्रकारे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या नियमात अडकवून जुवांखाली आणायला बघत असतो आणि तुमच्यात दोषी भावना निर्माण करू पाहत असतो. दोषी भावना आणि दंडभावना बाळगणं ही फार मोठी समस्या आहे आपली आणि हे एक फार मोठं त्रांगड आहे. आणि म्हणून तो म्हणतो की स्वातंत्र्यासाठी ख्रिस्ताने तुम्हाला मुक्त केले म्हणून त्यात टिकून राहा आणि गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा जाऊ नका जे तुम्ही टाकून दिले. आणि बघा, मी म्हणते की आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आपण टिकवून ठेवायला हवं. म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीतून मुक्त होता त्यात टिकत नाही तेव्हा सैतान तुम्हाला पुन्हा गुलामगिरीत लोटायला बघतो. आणि बघा, ज्या गोष्टीतून तुम्ही मुक्त झाला आहात त्यामध्ये तुमची कधी घसरण झालीये का? सांगा, असं झालंय? बघा, तुम्ही त्याला असं म्हणा की नाही सैताना, तू मला पुन्हा मागे ओढू शकणार नाहीस. असं काही जेव्हा घडतं तेव्हा मी हेच करत असते. आणि देव जेव्हा मला माझं पाप लक्षात आणून देतो तेव्हा मी त्याचे आभार मानते आणि म्हणते नाही, मी पुन्हा तिथे जाणार नाही. मी केलं ते, पण आता त्या गोष्टी करणार नाही मी. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. जुन्या करारातील प्रतीक आणि छाया आजच्या काळात आपण काय करायला हवं त्याची चित्र आहेत. तर त्यांना त्यांची मुले लहान असतानाच त्यांची सुनता करावी लागायची आणि हे एक चिन्ह होतं देवाबरोबरच्या त्यांच्या कराराचं आणि भविष्यातील आज्ञापालनाचं. आता आपल्याला याची काही गरज नाही. आता देवाला हवंय सुनता केलेलं हृदय. आपण देहाने चालू नये अशी त्याची इच्छा आहे, तर आत्म्याने चालावं असं त्याला वाटतंय. मला नाही माहित किती जण मनुष्यांच्या प्रेरणेने त्यांच्या नियमांनी किंवा अटींनी चालतात की देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आणि देववचनाच्या मार्गाने ते चालत राहतात. एक गोष्ट सांगते, जेव्हा तुम्ही आत्म्याने चालता ख्रिस्ती जीवन जगणं खूप आनंदाचं असतं. आमीन. बऱ्याच लोक काही गोष्टी करतात, म्हणजे तुम्ही चांगलं काही करता तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की आता देव तुमचा ऋणी आहे? असं नाही वाटत ना. बघा, जेव्हा आपल्या जीवनात परीक्षा येतात किंवा चांगल्या न वाटणाऱ्या काही गोष्टी घडतात तेव्हा तुम्ही असं म्हणता का की देवा, माझ्या जीवनात हे कसं काय घडलं बरं? दर आठवड्यात
आठवड्यात मी चर्चला जातो, मग असं कसं घडलं? मी नेहमी माझा दशांश देतो, प्रार्थना करतो आणि खरं तर यातून बघा असा निष्कर्ष निघतो की तुम्ही चुकीच्या कारणांसाठी हे करताय, देवावरच्या प्रीतीतून करत नाही. देवाने ऋणाखाली यावं म्हणून तुम्ही हे करताय. मग त्याचा काय उपयोग आहे सांगा? देव माझ्या ऋणाखाली कधीच येत नाही. मी माझ्या जीवनाची 42 वर्ष खर्ची घालवली त्याच्यासाठी. पण एक सांगू का, हा सन्मान आहे माझ्यासाठी. माझ्या सेवेमुळे देव माझ्या ऋणाखाली येत नाही. आणि जर मला कळत नाही अशी वाईट गोष्ट माझ्या कुटुंबात घडतीये, तर सगळ्यात वाईट गोष्ट ही की इतकी वर्ष मी तुझी सेवा केल्यानंतर तू हे असं का होऊ दिलंस प्रभू? याचा अर्थ असा की मी योग्य हेतूने सेवा करत नव्हते त्याची. मी काहीतरी मिळवण्यासाठी देवाची सेवा करत होते. आणखी जर तुम्ही लोकांना प्रभावित करण्यासाठी काही करत असाल तर मग ती समस्याच आहे. एका मिनिटासाठी आपण मत्तई अध्याय 6 पाहू. माणसांनी पहावे या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा. केलीत तर तुमच्या स्वर्गातल्या पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. यास्तव जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपले गौरव करावे म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता उघडपणे तुला तुझे फळ देईल. चांगल्या गोष्टी निस्वार्थीपणे करा. आपल्याला थोडं तरी श्रेय हवं असतं. आता मी तुम्हाला माझीच गोष्ट सांगते. मी मागच्या आठवड्यात स्वतःलाच पकडलं. तर मी या सभा करत असते आणि त्यासाठी मला टी व्हीवरचे कार्यक्रम करावे लागतात. आणि मग मी दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये जाते आणि आरंभीचा आणि शेवटचा काही भाग मी पूर्ण करते आणि मी कार्यक्रमाची सांगता करते आणि भेटसामग्रीची माहिती देते. तर प्रत्येक वेळी जेव्हा मी हे करत असते तेव्हा मला माझे कपडे बदलावे लागतात. आणि एका दिवसात मी 12 वेळा सुद्धा कपडे बदललेले आहेत. आणि एके दिवशी तर मला 17 वेळा माझे कपडे बदलावे लागले होते. आणि मी लोकांना सांगायला सुरुवात केली की अहो, आज मला 17 वेळा कपडे बदलावे लागले. आणि साहजिकच मला अपेक्षित उत्तर मिळालं, तुम्ही गंमत करताय का? मी लोकांना होईल तितकं प्रभावित करू पाहत होते. आणि 5 लोकांना सांगितल्यानंतर मी काय करते याची जाणीव झाली. पण खरंच आपण इतके मूर्ख असतो की मी आणखी 3 वेळा इतरांना ते सांगितलं. तुम्हाला वाटतं का की तुम्ही रोज सकाळी 1 तास याप्रमाणे 10 वर्ष प्रार्थना केल्यानंतर आपलं तोंड बंद ठेवाल आणि प्रभूसाठीच ते करत राहाल? शक्यता कमी आहे. आमेन. एखाद्याच्या जीवनातला गुंता सुटावा म्हणून तुम्ही प्रार्थना केली असेल, त्यांना त्यांच्या पापाची जाणीव व्हावी म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत असाल. आणि मग ते आनंदाने तुम्हाला भेटून म्हणतात की तुला खरं वाटणार नाही की देवाने मला माझं पाप दाखवलं किंवा देवाने माझ्या जीवनात क्षमेचं महान कार्य केलं. आणि ते ऐकून तुम्ही लगेच म्हणाल, मी प्रार्थना करतच होते. चला आता आपण काय करतो तर आपण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण म्हणतो, बघा मी काय केलं. आणि नेमकी हीच दैहिक कर्म असतात. म्हणजे आपण चुकीच्या हेतूने काही गोष्टी करत राहतो. मी 17 वेळेला कपडे बदलते, इतरांना सांगायची मला काही गरज नाहीये, नाही का? 8-10 लोकांनाही सांगत सुटायची खरंच गरज नाही. पण मला नंतर जाणवलं की त्यांना माझ्या कष्टांविषयी सांगून मला त्यांना प्रभावित करायचं होतं. प्रभूसाठी तुम्ही जे गुप्तपणे करता त्याचं उघड फळ तुम्हाला मिळेल. पण जर तुम्ही लोकांपासून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही ते प्रतिफळ गमवाल जे देव स्वतःहून देईल. मी गोष्टी सांगत असते आणि काही जण जे नेहमीच माझा संदेश ऐकतात त्यांनी या गोष्टी ऐकल्या असतील, त्या पुन्हा ऐकताना किंचाळतील कदाचित. पण त्यात खूप छान धडे असतात. मी प्रभू येशूचं नाव कोरलेले असे काही खडे घालायचे. आणि तुम्हाला कुणाला आठवतात का ते?
म्हणजे हो, इकडे बघा मी ख्रिस्ती आहे. एकदा मी पार्लरमध्ये मॅनिक्युअर पेडिक्युअरसाठी गेले होते आणि तिथे एक छोटंसं दुकान होतं ते आणि तिथे फक्त 2च मुली कामाला होत्या. तिथे एक दुसरीही मुलगी आली होती जी तेच करून घेत होती, जी ख्रिस्ती नर्स होती आणि तिला माझी ती पिन खूप आवडली आणि ती म्हणाली, "मी नर्स आहे आणि मी एका कॅन्सर रुग्णालयात काम करते." आणि ती म्हणाली की इतक्या दयनीय स्थितीतल्या रुग्णांना येशूविषयी सांगता न येणं खरंच खूप वाईट आहे, कारण रुग्णालय तशी परवानगी देत नाही. आणि तेव्हा मला एक युक्ती सुचली, पण ती मला देवाने सुचवली होती. मग मला वाटतं तू तिला तुझी ती पिन दे आणि तिला सांग की काही न बोलता ही फक्त लाव आणि प्रभू येशूच्या नावाने लोकांना सांत्वन मिळेल. आणि जेव्हा ती तिच्या युनिफॉर्मवर ही लावेल तेव्हा लोकांना शांती मिळेल. आणि कोणताही गाजावाजा न करता ते गुप्तपणे मी करायला हवं अशी देवाची इच्छा होती. गुप्तपणे करायचं होतं आणि मला कळत नव्हतं की आता मी ते कसं करू. आणि अचानक माझ्या नखांना आकार देणारी ती मुलगी असं म्हणाली की मी जरा पटकन जाऊन काही गोष्टी घेऊन येते ज्या संपल्या आहेत. आणि ती गेल्यामुळे आता फक्त आम्ही दोघीच तिथे बसून होतो. मी ओळखलं की तिला ते गुप्तपणे देण्यासाठी देवाने मला ही संधी दिली आहे. आणि लगेच माझा देह माझ्या आत्म्याशी वाद घालू लागला. चला आता तुमचा देह तुमच्या आत्म्याशी कधी वाद घालतो का? हां, बघा काय करायचं ते इथे माहीत असतं. तुमच्या देहाला थोडंसं श्रेय हवं असतं. अगदी छोटासा वाटा, प्लीज जरा थोडा वेळ मला न्याहाळा आणि मी किती चांगला आहे ते सांगा. पुढे ऐका. मग मी जाणीवपूर्वक ती मुलगी परत येईपर्यंत थांबले आणि मग मी प्रदर्शन मांडलं. मी ती पिन काढली आणि तिला म्हटलं की देवाने माझ्या मनात आणलं. किती ढोंगी वागतो ना आपण. देवाने माझ्या मनात घातलं की मी हे तुला देऊन म्हणावं की तू या युनिफॉर्मवर हे लावलंस तर येशूच्या नावाने लोकांना शांती लाभेल. आणि बघा ती ऐकून ती प्रभावित झाली. ओह, किती छान, किती छान, तुम्ही फारच दानशूर आहात, किती छान आहात तुम्ही. आणि मग मी माझं बिल भरलं आणि बाहेर जाऊ लागले तर प्रभू म्हणाला, मला खात्री आहे तू सुखावलीस, कारण तेच तुझं प्रतिफळ आहे. आज तुमच्यापैकी किती जण हा करार करायला तयार आहेत की आजपासून तुम्ही जास्तीत जास्त कामं गुप्तपणे कराल जी फक्त तुमच्यात आणि प्रभूमध्येच असतील. तर बघा, तुम्हाला देवाची जवळीक हवी असेल ना तर देहावर मात केल्यानेच देवाशी जवळीक निर्माण होते. ते कठीण आहे कारण देहाला श्रेय हवं असतं आणि देहाची कर्म अशीच देहाभोवती केंद्रित असतात. मला कोणतंही काम करावंसं वाटलं तरी माझ्या देहाला श्रेय हवं असतं. पण जर मी देवावर अवलंबून ते केलं तर श्रेय देवालाच मिळेल. आणि म्हणून पौल त्या लोकांना हेच शिकवू इच्छितो की ते आता नियमशास्त्राधीन नाहीत, कारण ते मुक्त झाले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणारा पवित्र आत्मा आहे. तुम्ही आत्म्यानेच चाला, नियमशास्त्रानुसार नव्हे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही आत्म्याने चालू शकता, पण जर तुम्ही आत्म्याने चाललात तर तुम्हाला तोंड द्यावं लागेल न्यायाला आणि काही लोकांच्या टीकेला, कारण जे सगळे करतात ते तुम्ही नेहमीच करणार नाही. जेव्हा तुमचे मित्र सकाळच्या प्रार्थना सभेला असतील, तुम्हाला तिथे जावंसं वाटणार नाही, तेव्हा त्यांना तुमचा न्याय करू देण्याची हिम्मत तुमच्यात आहे का हे सांगा मला. तुम्ही कधीतरी सकाळी उठाल आणि रोज बायबल वाचत असाल, पण आज तुम्हाला काही कारणास्तव जॉयस मायरचं पुस्तक वाचावंसं वाटलं असेल तर बघा, कधी कधी असा बदल चांगला असतो नाही का. तुम्ही तसं करू शकता. पण बाप रे, तो कर्मठ सैतान म्हणेल मुळीच नाही, शक्य नाही, तू बायबल वाचायला हवंस. आणि मग तुम्ही बायबल घ्याल आणि एखादा अध्याय बायबलमधला उघडाल आणि घाईत वाचाल, पूर्ण कराल, पण तुम्ही कोरडेच राहाल. तुम्ही वाचलेलं तुम्हाला आठवतही नाही, कारण तो तुमच्यासाठी एक फक्त नियम बनलाय. तुम्ही आत्म्याने चालायला घाबरत असाल तर देवाला तुमच्याकडून जे हवंय ते करत राहा. तुम्ही देवाच्या नेतृत्वाखाली राहिला तर ज्या गोष्टी तुम्ही देवाकडून शिकाल ते तोडगे देव तुमच्यासाठी काढील आणि त्याला तोड नसेल. तुम्ही ऐकताय का माझं म्हणणं कळतंय का तुम्हाला? बऱ्याचदा आपण हे करायला घाबरतो ना, आपण प्रभूचं नेतृत्व घ्यायला घाबरतो. बघा, पौल त्यांना स्वातंत्र्याविषयी शिकवतोय, पण गलतीकरास अध्याय 6 मध्ये तो स्वातंत्र्यात टिकून राहण्याविषयी जोर देऊन सांगतो. आणि आता मी जे सांगते ते ऐका, कारण हल्ली आपण ह्या गोष्टी खूप पाहतो.
मुक्त असणं म्हणजे असं नाही की मनाला येईल तसं वागणं आणि करावंसं वाटतं ते करणं. आपण स्वातंत्र्याच्या नव्या नियमाखाली राहतोय, पण खरं तर तो आहे ख्रिस्ताच्या प्रीतीचा नियम. आणि पौल म्हणतो की एखाद्याच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासाठी तुमचं स्वातंत्र्य वापरू नका किंवा तुमची मोकळीक वापरू नका. आणि म्हणूनच प्रभू येशू असं म्हणाला की प्रीती सर्व नियमांची पूर्णता आहे. म्हणून जुन्या करारातील बरेचसे नियम लोकांशी आपलं वर्तन कसं असावं याविषयी होते. आणि जर आपण लोकांशी प्रीतीने वागत असू तर आपण लोकांशी कसं वागावं या संदर्भातल्या 5000 नियमांची गरज नाही. आपण नेहमी योग्यच वागू, आपण त्यांच्याशी नेहमीच चांगलं वागू. म्हणून आपण प्रीतीने आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चाललो तर आपल्या जीवनातील बऱ्याच पापांचं उच्चाटन होईल आणि भूतकाळातील पाप आपल्या जीवनात कधीच होणार नाहीत. आता मी एक सत्य सांगते, जर आपण उरलेल्या जीवनात 2 गोष्टी केल्या तर आपलं भलं होईल, विश्वास आणि प्रीती. विश्वास आणि प्रीती. गलातीकरास अध्याय 5 वचन 6. सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. किती सुंदर आहे नाही का? पौल म्हणतो बघा, सुनता होण्याला आता काही महत्व नाही. आता एक नवीन नियम आहे, देहाची सुनता करा आणि प्रीतीने चाला. देहाला राज्य करू देऊ नका, त्याला मोडा, तोडून टाका, आत्म्याने चाला आणि प्रीतीने वागा, म्हणजे तुम्ही तेच कराल जे देवाला अपेक्षित आहे. बघा, आपण प्रीतीत चालायला लागलो की आपण ख्रिस्ती असल्याचा आनंद लुटतो, कारण स्वतःवरून लक्ष हटवून दुसऱ्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्यासारखं दुसरं सुख नाही. कुणाला हे पटतंय का सांगा? गलातीकरास अध्याय 5 वचन 13 ते 15. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. बघा, मला त्या लोकांचा खूप राग येतो जे असं म्हणून स्वैर जीवन जगतात की कृपेखाली असल्याने आम्ही वाटेल ते करू शकतो. पण खरं सांगू का, कृपा आपल्याला वाटेल तसं स्वैर जीवन जगण्याचा परवाना देत नसते, तर ती आपल्याला उंचावरचं जीवन जगायला लावते. जुना करार सांगतो की व्यभिचार पाप आहे, पण येशूने म्हटलंय की कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहिल तर त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. खरं ख्रिस्ती जीवन फुलांच्या पायघड्यांवर चालण्या एवढं सोपं आहे असं समजू नका. जर तुम्ही मनापासून समर्पित असाल, म्हणजे नियमशास्त्राप्रमाणे त्यांना दशांश द्यायचा होता. बघा, पौलाने उदार हा शब्द वापरला, आणि उदार या शब्दाचा अर्थ ठाऊक आहे, गरजेपेक्षा अधिक देणं. म्हणून नियमशास्त्रात 10% होतं, पण आपण उदार असायला हवं. आणि उदारतेचा अर्थ हा नाही की दानाच्या वेळी तुमच्या पाकिटात 1 रुपया असेल, 5 असतील, 10 असतील, 20 असतील, 50, 100, तुम्ही एकच देता. उदारता म्हणजे तुम्ही जास्त देता, कमीत कमी नव्हे. कळतंय ना मी काय म्हणते ते? ठीक आहे. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर हे एकच वचन पाळण्याने अवघं नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आलंय. परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. मी प्रीतीविषयी किती बोलू शकते ते मलाच माहीत नाही. बायबल प्रीतीविषयी जे सांगतं ते अद्भुत आहे. आणि गेल्या 10-12 वर्षात मी एक फार मोठी गोष्ट शिकले, आणि ती ही की मी रोज माझं लक्ष फक्त नियमांवरच केंद्रित करणार नाही. मी फक्त लोकांवर प्रीती करायला झटते. येशूवर प्रीती करा, स्वतःवर सुद्धा करा. तुम्ही स्वतःशी चांगली मैत्री करा, स्वतःवर प्रीती करा, स्वतःचा द्वेष करू नका. तुमचं स्वतःवरच जर प्रेम नसेल तर दुसऱ्यांवरही तुम्ही नाही करणार. चला, तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या जीवनातली सगळ्यात मोठी समस्या ही आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही. ही मोठी समस्या आहे, कारण तुम्ही स्वतःपासून कधीच दूर जाऊ शकत नाही. तुम्ही स्वतःसोबतच घरी जाणार आहात, स्वतःसोबतच आंघोळीला जाणार आहात, तुम्ही जिथे जाल तिथे तुम्ही असणारच आहात. म्हणून तुमची स्वतःवर प्रीती नसेल. आणि बघा, काही लोक इतकं सहजपणे कसं काय म्हणू शकतात की मला स्वतःचाच खूप राग येतो. इथे कोणी हे मान्य करताय का? बघा,
अरे बाप रे, सभेनंतर तुम्ही मला भेटा बरं. बघा, येशूने तुमच्यासाठी प्राण दिला असतानाही तुम्ही स्वतःचा द्वेष का करता सांगा मला. त्याने तुमच्यावर प्रीती केली आणि क्रुसावरचं ते भयंकर मरण त्याने सोसलं, मग कोणत्या हक्काने तुम्ही स्वतः विरुद्ध झालायत? किती जणांना वाटतं त्यांना प्रीतीसाठी पाचारण झालंय? बघा, कोणीतरी म्हटलं खात्रीने, पण एक सांगू का, स्वतःवर प्रीती न करता ते शक्य नाही. मी तुम्हाला स्वार्थी किंवा स्वकेंद्री व्हायला सांगत नाहीये, तर मी तुम्हाला संतुलित प्रीतीविषयी सांगतेय. मी माझ्यावर प्रेम करू शकते कारण देवाचं माझ्यावर प्रेम आहे, आणि जर तो परिपूर्ण आहे, तो माझ्यावर प्रीती करतो, तर नक्कीच मी ती प्रीती स्वीकारायला हवी आणि इतरांपर्यंत वाहू द्यायला हवी ती माझ्यातून. स्वतः विरुद्ध होऊ नका. चला आता स्वतःलाच घट्ट मिठी मारा बरं. आणि मग आपण अध्याय 5 मध्ये पुढे वाचतो की तो आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याची तुलना देहवासनेने चालण्याशी करतो. आता आत्म्याच्या प्रेरणेने चालणं म्हणजे काय? म्हणजे आपण सवयीप्रमाणे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, आपल्या स्वतःच्या इच्छा, विचार आणि भावनांनी नव्हे. म्हणजे समजा तुमच्यापैकी काही जणांनी इथे यायचं ठरवलं नसेल आणि काही जणांना हे बघायचं असेल की मी प्रत्यक्षात नेमकी दिसते तरी कशी, तर आता तुम्ही मला पाहिल्यामुळे तुम्ही कदाचित पुन्हा इथे येणार नाही, पण तुमच्या मनात एक छोटासा आवाज असेल जो म्हणेल की परत ये, परत ये. आणि याच आवाजाला म्हणतात एक लहानशी प्रेरणा. कारण देव काही तुमच्या कानात ओरडत नाही, तू त्या सभेसाठी उद्या परत जा, नाही तर फार मोठ्या संकटात सापडशील. बघा, कदाचित तुमचे मित्र म्हणतील की चला आम्ही निघतोय, पण तुम्हाला मात्र इथे थांबावंसं वाटेल. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवाला तुमच्यापासून अपेक्षित असलेली प्रत्येक गोष्ट करू लागता, तेव्हाच तुमचं जीवन अद्भुत असतं खरंच. आमेन. आता हे ऐका, मी तर म्हणतो की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही. कारण देहवासना हे आहे, गलतीकरास अध्याय 5 वचन 16 ते 26. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देहवासनांविरुद्ध आहे, ही परस्पर विरोधी आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, जादूटोणा म्हणजे बायकोचा जादूटोणा, वैर, कलह, मत्सर. आता तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष द्या. बघा, मत्सर आणि राग आणि वैर आणि चेटके आणि जादूटोणा हे एकाच यादीमध्ये आहे. तट, फुटी, पक्षभेद. वचन 21, खून, दारूबाजी, रंगेलपणा. आता तुम्हाला वाटेल की रंगेलपणा हा हेव्यापेक्षा फार वाईट आहे, पण देवाने त्यांना एकाच यादीत जोडलंय. बघा, मी काय म्हणते, या यादीत अशी काही पापं आहेत का जी तुम्हाला सर्रास चालतात? यातली काही पापं आपण करतो, त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही, कारण आपण इतरांनाही ती करताना पाहतो. एक सांगू, कितीही लोकांनी पापाशी तडजोड केली तरी तुम्हाला तशा तडजोडीचा हक्क नाही मिळत. आणि तडजोड म्हणजे काय माहितीये? याचा अर्थ आहे जे योग्य आहे त्यापेक्षा थोडंसं खालच्या थराला जाणं. मी तर म्हणते की तुम्ही तुमच्या हृदयाचं ऐका, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चाला, पवित्र आत्म्याने चालण्याची हिंमत दाखवा आणि तुमचं जीवन नियम आणि अटींची नियमावली बनवू नका. देव तुमच्यावर विना अट प्रीती करतो आणि तुमचं हित पाहतो. त्यामुळे तुम्ही जर त्याला अनुसराल तर तुम्ही कधीही हरवणार नाही. हा कार्यक्रम जॉयस नायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.